हे बघा, गेल्या 6 महिन्यापासनं आपल्या जय हो ग्रुपवर काही संकट येऊ राहिले। त्यातले संकट म्हणजे असे का, पहिले आमचे संजू भाऊ निकम यांचे ज्येष्ठ चिरंजीव तरुण चिरंजीव गेले। त्यानंतर थोडे दिवस गेले त्या आमचे चव्हाण साहेब त्यांच्या नात गेल्या। त्यानंतर थोडेच दिवस गेले आणि आमचा बंधुभाई वैद्य गेला। आणि त्यानंतर परत आमच्याच ग्रुपचे एक सदस्य घोषपुरीकर साहेब यांचे चिरंजीव काल गेले पुण्यामध्ये। हे अशा एकामागे एक सगळ्या वाईट घटना चाललेल्या आहेत। तर आता याला तर काहीच नाही। आता यानंतर देशपांडे साहेब सांगा, तुम्हीच सांगाल नीट माझ्यापेक्षा। नमस्कार, जय हो मित्रांनो। 4च दिवसापूर्वी आपल्या जय हो ग्रुपमध्ये अतिशय हिरिरीने आनंदाने सहभागी होणारे बंडू नाना वैद्य गेले। त्यांचं दुःख अतोनात प्रत्येकाला आहे। ते दुःख विसरत नाही तर आपले भोजकरी श्रीकांत भोजपुरीकर साहेब ते नवीनच आपल्या ग्रुपमध्ये सामील झाले। त्यांचा पोरगा काल रात्री वय वर्ष 44 पुण्यामध्ये अचानक निधन झाले। डिप्रेशन मध्ये असल्यामुळे माणूस काय करू शकत नाही हे विचारू नका। दिवसमान असे वाईट आहे। तर त्यांचं निधन झाल्यानंतर अतिशय दुःखाची छाया सर्वत्र पसरली। ते स्वतः सुद्धा आता पुण्याला जाऊन सगळं विधी आटोपला। आत्ताच 5 मिनिटापूर्वी आम्ही त्यांना फोन लावला आहे। अक्षरशः तो माणूस, पहाडासारखा माणूस ढसाढसा रडत होता। वय वर्ष 44 वयाचा पोरगा अचानक गेला। त्यांना तर अतोनात दुःख आहेच। त्यांच्या परिवारात आम्ही जय हो ग्रुप नाशिक सहभागी आहोत। आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम श्री राम भगवान की जय।